अर्जुन पहिला चेंडू गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू भिरकांच्या नादामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री स्टेशन. एक धाव धावून पूर्ण आणि संघाचं खातं उघडलं एका धावेने. जत्रे राऊंड वेगे वत्रे 3 ओव्हरची मॅच होईगी आजत आणि काला खंत टाइम देखती निर्णय होगे. दो ओव्हरचे मॅच खेळणं पडेगा. अप्रतिम नियोजन आयोजन कमिटीचं. आयोजन कमिटीचं नियोजन आहे काही. आता मात्र निर्धाव याचे बाद कोई टीम आम्हाला ऑब्जेक्शन घेणं आवण्याचं नाही. स्वैर मारा होतोय. आज घोषित केला संध्याकाळ लोक 3-3 ओव्हरच्या वेगळ्या. धाव संख्या झाली ती 2 धावा. जिल्हा वाईस 9 कप्तान आवजावा लॉर्ड्स पडी गे. 9 कप्तान जिल्हा वाईस जल्दी आवजावा स्टेज का ना. आता मात्र स्ट्रायकर असेल तो अर्जुन. फक्त कप्तान कमिटी के नाव जे बाकी कोणी नाही. आता मात्र निर्धाव चेंडू. ओम सारोडा शिवनरी जुन्नर तडेगाव सोमटाना कोपरगाव गुजरात आर्यन नाशिक स्टार ये 9 कप्तान फक्त 9 कप्तानी. ये जिल्हा वाईज जोवी. धाव संख्या झाली ती 3 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू. आता मात्र चेंडू सरळ दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव धावून पूर्ण आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला. धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या झाली ती 4 धावा. नौ कप्तान जल्द से जल्द जो टीम नहीं आऊंगी वे ना क्वालिफाई डिस्क्वालिफाई कर दो लास्ट. आता मात्र स्वैर मारा होतोय रमेशाच्या रूपात. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 5 धावा. रस्ते पर कारा कोण लगावे क्या MH14 7086 गाड़ी नंबर वेचे पिछाड़े वे गाड़ी की रास्ता बंद कर दे लेगा. गोचे आवेले आडा केन्ना गाड्या काढती या. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. काळशी काही नुकसान कर देगे. गाड्या काढती घेवाव्या. पिछाड़ी पार्किंग गाड्या वडा लगावा ना. धाव संख्या झाली ती 7 धावा. 6 धावा. भाऊ जिल्हा वाईज कप्तान लास्ट कॉल. पुन्हा एकदा रमेश सज्ज. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलकीशी एज लागली गेले. 30 सर्कल मध्ये चेंडू अडवण्यात आला. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 7 धावा. अप्रतिम षटक टाकलं ते रमेश याने. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. आपल्या ग्राउंड वरती ताजे असे जाम आलेले आहेत. त्याचा आनंद आपण घेऊ शकता. स्वस्त दरामध्ये आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सुमित. सामना करेल तो विजय. एक उंचपुरा खेळाडू.
पहिला चेंडू टोलवण्याच्या नादामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जमिनीलगत. चेंडू अडवण्यात यश आलंय परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. या एका धाव्याने संघाची धाव संख्या होती ती 8 धावा. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे ती धुळे संघाची. कॉलेज ग्रुप धुळे संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल अशी एकंदरीत धावा संख्या झाली ती 8 धावा. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या नादामध्ये चेंडू पूर्णपणे बीट होतोय. चल यष्टीरक्षक दीपक याच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. निर्धाव येतोय चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली 8 या अंकावरती. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल कॉलेज ग्रुप धुळे या संघाची. पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेने जातोय. चेंडू अडवण्यात यश आलंय. एक धाव धावून पूर्ण. या एका धावाने संघाची धाव संख्या होती ती 9 धावा. एकेरी दुहेरीने चालणार नाहीये. 3 षटकांचा होणार हा सामना. एक चांगले टार्गेट सेट करावं लागेल अहिल्यानगर संघाला. दोन्ही तुल्यवान मजबूत असे संघ आज एकमेकांसमोर येऊन ठाकलेले आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू सुमित्याचा. आता मात्र चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जातो सरळ रमेशाच्या हातामध्ये. 1 बाउन्स. एक धाव धावून पूर्ण. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. धाव संख्येत एक निवार. धाव संख्या झाली ती 10 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईन वरती. 1 बाउन्स. पुन्हा एकदा एक धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 11 धावा. कॉलेज ग्रुप धुळे संघ अप्रतिम गोलंदाजी करतोय मैदानावरती. 3 षटकांचा होणारा सामना. अपील केली जाते पंचांकडे. तटस्थ आमचे पंच. निर्धाव जातोय चेंडू. कुठल्याही प्रकारची दाद स्वीकारत नाहीये कॉलेज ग्रुप धुळे यांची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 चेंडू झालेले आहेत. निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11 धावा. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल कॉलेज ग्रुप धुळे या संघाची. अहिल्यानगर संघाला पूर्णपणे जखडून ठेवलंय स्वतःच्या गोलंदाजीवरती. भाऊ येसगाव एमपी की अड्या विनर 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 आणि संतोष भाऊची टीम. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो दीपक. सरपंच. पहिला चेंडू दीपक याचा. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. निर्धाव जातो चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. धाव संख्या स्थिरावलेली 11 या अंकावरती. खूप जखडून ठेवला अहिल्यानगर संघाला. आता मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा चेंडू बीट होतोय. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. जिल्हा वाईचा पहिला राऊंड शिवनेरी जुन्नर वर्सेस कोपरगाव. जिल्हा वाईचा दुसरा राऊंड खामगाव 1 नाशिक स्टार. तिसरा राऊंड आता मात्र चेंडू फटकावलाय परंतु हलकीशी एज लागले गेले. एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावाने संघाची धाव संख्या होती ती 12 धावा. कारुगोळे कॅप्टन लगा आपलाडी. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या झाली ती 12 धावा. अप्रतिम गोलंदाजी कॉलेज ग्रुप धुळे यांची. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. आशाळभूत नजरेने फलंदाज बघतोय पंचांकडे की वाईट दिला जाईल परंतु तटस्थ असे आमचे पंच कुठल्याही प्रकारची दाद स्वीकारत नाहीये. येसगाव एमपी निर्धाव जातोय चेंडू. तुमचा सामना हवा पटकन. येसगाव खुलताबाद आवा जल्दी.
सरपंच मात्र चमकलेत आज मैदानावरती. आता मात्र चेंडू हवेत, झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी. फलंदाज बाद होतोय. धाव संख्या स्थिरवलेली 12 या अंकावरती. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल कॉलेज ग्रुप धुळे या संघाची. खूप जखडून ठेवलं अहिल्यानगर या संघाला. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातो सर सीमारेषा पार. षटकार. धाव संख्येत 6 ने भर. धाव संख्या झाली ती 18. चला क्षेत्ररक्षण साजवायचं अहिल्यानगर संघ. कॉलेज ग्रुप धुळे अप्रतिम गोलंदाजी केली. आता फलंदाज पाठवायचे. सहकार्य करा. चला दीपक भाऊ सरपंच. चला रमेश भाऊ. चला सहकार्य करा. आपले मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. 19 धावांचं आव्हान असेल ते कॉलेज ग्रुप धुळे या तगड्या संघासमोर. शिस्तीचा नजराणा पेश करताना एका शिस्तीत एका लाईनीमध्ये हा संघ बाहेर पडतोय. शिस्तप्रिय संघ कॉलेज ग्रुप धुळे. चला अहिल्यानगर संघ आपलं क्षेत्ररक्षण साजवायचंय. अहिल्यानगर संघ तुम्हाला रिक्वेस्ट असेल. चला वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी पाठवायचे आहेत. कॉलेज ग्रुप धुळे चला 12 प्रतिनिधी पाठवायचे. येसगाव खुलताबाद टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. 3 वरचा रे 3 वरचा. श्री विजय चव्हाण यांचं टेजवरती आगमन. त्यांचं नाव का? सुखलाल भाऊ मोहिते खामगाव यांचं पण आगमन आणि नाशिकमधून आमचे योगेश भाऊ यांचं पण आगमन. सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला कॉलेज ग्रुप धुळे अप्रतिम गोलंदाजी केली. आता मात्र धडाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत मैदानावरती. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. 18 चेंडू 18 धावा या अहिल्यानगर संघाने या मैदानावरती केल्यात. 19 धावांचं आव्हान असेल कॉलेज ग्रुप धुळे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. रमेश भाऊ सहकार्य करायचंय. तुम्हालाही माहिती आहे वातावरण कसं आहे मैदानावरती. कुठल्याही क्षणी आपल्याला पावसाचा सामना करावा लागू शकतो. कॉलेज ग्रुप धुळे तुम्हाला शेवटची सूचना असेल 12वा प्रतिनिधी पाठवायचा. अन्यथा स्कोर मध्ये फेरबदल झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही. येजूभाऊ चव्हाण यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यांचे स्वागत करतील आमचे कमिटीचे अध्यक्ष संतोष भाऊ मोहिते आणि सुखलाल भाऊ खामगाव यांचं स्वागत करतील आमचे विजूभाऊ चव्हाण. सलामीची जोडी मैदानात. रमेश आणि सागर गोलंदाजीचा भार सांभाळतोय. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला अर्जुन. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असतो हा अर्जुन. आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी होईल मैदानावरती पाहावं लागेल. स्ट्राईकवर असेल तो रमेश. नॉन स्ट्राईक एंडला सागर. आपले नाशिकमधून लायन ग्रुपचे अध्यक्ष योगेश भाऊ पवार यांचं सन्मान चिन्ह आपले लायन ग्रुपचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अर्जुन भाऊ हे करतील. पहिल्या चेंडूवर मोठा मसाला लागला रमेशाच्या रूपामध्ये. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं अर्जुन याला. अप्रतिम झेल पकडला तो यष्टीरक्षकाने विजय याने आणि रमेशाला तंबूचा रस्ता दाखवतोय. 0 या धावेवरती बाद होतोय तो रमेश.
आता मात्र रमेशाची जागा भरून काढण्यासाठी आला तो मात्र ज्ञानेश्वर. रमेशाचं कौतुक करावं तेवढं कमीच असतं, परंतु आज पहिल्याच चेंडूवरती बाद झालाय रमेश. त्याची जागा भरून काढण्यासाठी आला तो मात्र ज्ञानेश्वर. परंतु गोलंदाजी बद्दल बोलायचं झालं, अर्जुन अप्रतिम गोलंदाजी करतोय. पाण्याची गाडी आलेली आहे, कोणाला पाण्याची गरज असेल तर जार भरून घेऊन जायचे. कैलास भाऊ तर्फे पुढील चेंडू. आता मात्र हलकासा कट केला, लेग साइड चेंडू ट्रॅव्हल होतो, एकदा जाऊन पूर्ण होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण, संघाचं खातं रवी भाऊ बिलाडीवाले पाण्याचा जार देऊन टाका, इकडे घेऊन या, गाडी आलेली पाण्याचा जार घेण्यासाठी. आणि जिल्हा वाईज मध्ये आता जो कालचा जो मॅच बाकी आहे तो आता खेळला जाईल, एरंडोल वर्सेस एकता ग्रुप धुळे. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो सागर. पहिलाच चेंडू फेस करायला अर्जुन याचा, षटकातील तिसरा चेंडू. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय आकाशाला, गवस निघालतोय, चेंडू जातो सीमा रेषा पार. पंचांचा येतोय हा षटकार. या 6 धावाने संघाची धावसंख्या होती ती मात्र 7 धावा. अप्रतिम फलंदाजी करतोय तो सागर. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय, पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय. अर्जुन याने पहिल्याच चेंडूवर रमेशाला बाद करण्यात यश आलं होतं, परंतु सागरने पुरेपूर समाचार घेतलाय अर्जुन याचा. पुन्हा एकदा सागर सज्ज अर्जुनचा मारा करण्यासाठी. आता मात्र हलकासा कट केला चेंडू, चेंडू 38 सर्कल मध्ये अडवण्यात यश आलंय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्यात यश येत नाहीये कॉलेज ग्रुप धुळे या संघाला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, चालू असणारा सामना कॉलेज ग्रुप धुळे विपक्ष अहिल्यानगर. आता मात्र निर्धाव जातोय चेंडू, कुठल्याही प्रकारचा चेंडू समजला नाही सागर याला. चांगला असं कमबॅक करतोय अर्जुन. धाव संख्या स्थिरावलेली 7 या अंकावरती. अर्जुनला माहिती आहे छोटस टार्गेट आहे, चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागेल मैदानावरती. जर आपलं स्थान कायम ठेवायचंय या मैदानावरती अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवला, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव धावून पूर्ण. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडू 10 धावांची गरज असेल. बारा चेंडू 11 धावांची गरज असेल. बारा चेंडू 11 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो रोहिदास. खूप सारा अनुभव रोहिदास यांच्या पाठीशी. त्याचा मारा करेल तो सागर. चला सामना चालू करायचा आहे पंच. वेळ होतोय, उशीर होतोय आपल्याला. रोहिदास कशा प्रकारची गोलंदाजी होईल. 12 चेंडू 11 धावा. कितपत डिफेंड होईल पाहावं लागेल मैदानावरती. सागर असेल स्ट्राइक वरती. पहिला चेंडू रोहिदास यांचा. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्स सक्सेसफुल. चेंडू जातो सीमा पार. हा येतोय चौकार. आता मात्र पारडा झुकवतोय कॉलेज ग्रुप धुळे यांच्या बाजूने. या 4 धावाने संघाची धावसंख्या होते ती मात्र 12 धावा. अप्रतिम फलंदाजी होते सागर यांच्या मार्फत.
पुढील चेंडू रोहिदास याचा पुन्हा एकदा मारा करेल तो सागर. आता मात्र अपील होते आणि सागर मात्र बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय कॉलेज ग्रुप धुळे या संघाला. सागराच्या रूपामध्ये एक चांगली खेळी करून सागर बाद होतोय. आता मात्र मैदानावरती दाखल होतोय सरपंच. अप्रतिम गोलंदाजी केली दीपक याने. आता मात्र तो फलंदाजीमध्ये कितपत कमाल करेल, संघाला विजयश्री खेचून आणेल की नाही पाहावं लागेल. सोपं आव्हान असेल मैदानावरती. साहिल भाऊंनी पाणी आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचं. अशी सेवा करत राहा साहिल भाऊ. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. स्ट्राईकवर असेल तो सरपंच दीपक. पहिला चेंडू फेस करेल दीपक. स्वर मारा होतोय रोहिदास यांच्याकडून. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 13 धावा. आता मात्र 6 धावांची गरज असेल. एक मोठा फटका. निर्धाव जातोय चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली 13 या अंकावरती. ऑफ साइडचे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातो सीमारेषेजवळ. चेंडू अडवण्यात यश आलंय. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रोहिदास यांच्याकडून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु कॉल केला सरपंच यांनी की नको. 3 धावा एकंदरीत. या 3 धावेने संघाची धावसंख्या होती ती 16 धावा. जवळजवळ सामना खिशातच घालत आला आहे कॉलेज ग्रुप धुळे संघ. अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता मात्र फलंदाजी सुद्धा तेवढीच अप्रतिम म्हणावी लागेल. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलता आला नाही. हलकासा कट केला. एक धाव धावून पूर्ण. धाव संख्या झाली ती 17 धावा. अजूनही 2 धाव्यांची गरज असेल सामना खिशात घालण्यासाठी कॉलेज ग्रुप धुळे या संघाला. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो दीपक. येसगाव तयार राहा MP. यापुढे होणार सामना येसगाव विपक्ष MP. दोन्ही संघांनी तत्पर राहायचंय. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू रोहिदास यांचा. राजू भाऊ थोडं सहकार्य करायचंय. धन्यवाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 17. 6 चेंडू 2 धावेची गरज. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतंय. 6 चेंडू 2 धावा. कोण असेल तो गोलंदाज स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन. विजय आलाय गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजीमध्ये कमाल करता आली नाही परंतु गोलंदाजीमध्ये 6 चेंडू 2 धावा डिफेंड करू शकतात का पाहावं लागेल मैदानावरती. 6 चेंडू 2 धावा. स्ट्राईकवर असेल तो ज्ञानेश्वर. 6 चेंडू 2 धावा. चला सामना चालू करायचा आहे पंच. उलटा चेंडू. सामना घातलाय खिशात तो कॉलेज ग्रुप धुळे या संघाने. जिंकलेल्या संघाचं खूप खूप कौतुक आणि हारलेल्या संघाचं हार्ड लक. बेटर लक नेक्स्ट टाइम. आयोजन कमिटीवाले बाळा भाऊ इकडे येऊन जावा तुम्ही. येसगाव विपक्ष MP. चला आपल्याकडे टाइम कमी का?
येस गावाले पटापट फिल्डिंग सजावा. अहिल्यानगर संघ, तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, तुम्ही जी चटई घेऊन गेले होते ती कृपया आणून द्यायची कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मंडपाची चटई आहे ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची. अहिल्यानगर संघ, जिल्हा वाईज मग पहिला राऊंड होगा एरंडोल वर्सेस एकता ग्रुप, जो हा पिछाडा सामना राहील गावांचा. बाळूभाऊ साळुंके सोमठाणा संघाचे कोच, कृपया व्यासपीठाकडे यायचंय त्यांनी. बाळूभाऊ साळुंके व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. एरंडोलचा कप्तान आडे आवा. जर वा टीम जर अवेलेबल नाही होली तर बेजो आम्ही चर्चा केली जाएगी. राजूभाऊ नवीन बॉल दे. राजूभाऊ जाधव बॉल दे. बॉल गाडी मग 12 प्रतिनिधी पाठवायचे दोन्ही संघाचे. स्कोर मध्ये फेरबदल झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना सूचना असेल 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. द्वारकानाथ भाऊ काही टीमाची फी त्याच्यावर घे तर आडी आव जा तू. दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी पाठवायचे आहेत. सहकार्य करा. स्कोर मध्ये फेरबदल झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.